भूर वगासारखा आवाज यायचा वगासारखा आणि वगासारखा आवाज येत असताना प्रल्हादाला वचन दिलं होतं कोणी देवाने काळजी करू नको मी जन्माला येईल आणि ज्या दिवशी मी जन्माला येईल ना त्या दिवशी तुझ्या वडिलाचा अंत करेल आणि त्या दिवशी प्रल्हाद तिथून बाजूला झाला प्रल्हाद खांबापासून बाजूला झाला खांबापासून बाजूला होत त्यावेळी शब्द आहे बाबा माझा दिल्या खांबात गेला तिथं हिरण्यकशिपू खांबापाशी गेला आणि त्या खांबाला राग उघाली जशी राग उघाली त्याच्यावर आकडा वेगळा रूप घेतलेला जसंही आकडा वेगळा रूप पाहिलं त्यावेळेस प्रल्हादाचे वडील म्हणजे हिरण्यकशिपू त्यावेळेस सिंहाला म्हणतात म्हणजे सिंहाला अरे दर्शिया तुझ्यापाशी एवढी शक्ती नाही तेवढी शक्ती माझ्यापाशी आणि दोघांचं युद्ध चालू झालं पण कसं युद्ध चालू झालं कसं युद्ध चालू झालं भगवान श्री शिव परीक्षित राजाला सांगतात बाजूला झाले दोघं बाजूला बाजूला वा बाजूला बाजूला झाले